अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. तर या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला 4 नारळांचा एक उपाय करायचा आहे आणि यासोबतच मी अगदी काही प्रभावी उपाय सांगणार आहे. खूप सोपे आहे पण नक्की करा. कारण काय आहे, उद्याचा दिवस खूप प्रभावी आहे. उद्या अधिक चतुर्थी आहे. ही जी चतुर्थी आहे ही आपल्याला ही संधी दरवर्षी येत नाही. ही संधी आपल्याला जवळपास 3-3.5 वर्षांनंतर मिळालेली आहे आणि त्यामुळे आपलं हे भाग्यच आहे की आपल्याला ही संधी मिळालेली आहे. म्हणून या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. म्हणून महिलांना मी तुम्हाला विनंती करते, मी तुमच्यासोबत हे 1-2 दिवसापासून जे काही उपाय शेअर करते त्यातले तुम्हाला जमतील ते करा. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती, गणपती बाप्पा जे आहे ते आपल्या इच्छा ज्या आहेत त्या त्वरित पूर्ण करणारे बाप्पा आहेत. ते भक्तांच्या हाकेला धावून जातात. तर त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल जी तुम्हाला पूर्ण करायची असेल, असं जर असेल ना, तर उद्याचा दिवस वाया न जाऊ देतात हे छोटे छोटे उपाय करा. तुम्ही जेव्हा हे उपाय कराल तेव्हाच तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि तेव्हाच तुमचा त्या गोष्टींवर विश्वास बसेल. तर त्यामुळे नक्की करा. तुमच्यावर कुठलं संकट आलं असेल, तुमच्या कामांमध्ये सारखे विघ्न येत असेल, कुठल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, घरामध्ये सततची भांडणं वगैरे अशा गोष्टी जर होत असतील, म्हणजे सांगायचं एवढं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही अडचणी दुःख जर असतील तर हा उपाय नक्की करा. उद्या चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पा म्हणजे आपल्या विघ्नहर्त्या बाप्पांच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमचं कुठलं पण काम पूर्ण होत नसेल, सतत अडचणी येत असतील ना, तर बघा हा उपाय करा तुम्ही. तुम्हाला 100% याचा अनुभव येईल. काही काळजी करायची गरज नाही. हे बघा, आपण जेव्हा माणूस म्हटलं म्हणजे आयुष्यामध्ये दुःख संकट हे येतच असतात. एक पण दुःख नाही असा एकही माणूस आपल्याला सापडणार नाही. पण आपल्या आयुष्यामध्ये हे काही मोठे मोठे अडचणी दुःख जे आहे ते विघ्न, जे लिखित विघ्न वगैरे आहेत ते येऊच नाही यासाठी आपल्याला काही सेवा उपाय जे आहे ते अमुक एक शुभ दिवशी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करून बघा. आता बघा, दिवस खूप शुभ आहे. उद्याचा अधिक मासातली चतुर्थी आहे. हा धोंड्याचा महिना बघा भगवान विष्णूंना समर्पित असतो. चतुर्थी तिथी गणपती बाप्पांना समर्पित असते आणि श्रावण, अधिक श्रावण चाललेला आहे. तर अधिक श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो. म्हणून या दिवशी तुम्ही जर काही उपाय केले ना, तर तुम्हाला त्याचा खूप 100% चांगला फळ जे आहे, इच्छित फळ जे आहे ते मिळेल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, 4 नारळ घ्यायचे आहे आणि चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हे 4 नारळ अर्पण करायचे आहे. हा जो उपाय आहे हा तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा आहे. ठीक आहे, घरी गणपती बाप्पांची मूर्ती असते, मान्य आहे. पण घरामध्ये, मंदिरामध्ये जेवढ्या सात्विक लहरी असतात ना, तेवढ्या आपल्या घरामध्ये नसतात. तर त्यामुळे मंदिर असतं. आपण डोकं शांत करण्यासाठी मंदिरामध्ये जातो. कुठली पण मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल, कोणीच कधी वाईट विचारांनी येत नाही. तर त्यामुळे त्या सात्विक लहरी मंदिरामध्ये जास्त असल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला 4 नारळ गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि यासोबतच तुम्हाला एक सुती धागा घ्यायचा आहे. मंदिरांच्या बाहेर मिळतो, जो आपण हातात वगैरे घालतो तो धागा. ठीक आहे, एक सुती धागा तुम्हाला घ्यायचा आहे. गणपती बाप्पांसमोर तुम्हाला अगदी शांतपणे व्यवस्थित लक्ष तिकडेच द्यायचं आहे उपाय करताना. त्या सुती धाग्याला तुम्हाला 7 गाठी बांधायच्या आहे आणि या गाठी बांधताना जय गणेश काटो क्लेश किंवा गणपती बाप्पा माझे विघ्न दूर करा असं तुम्हाला बोलायचं आहे, प्रार्थना करायची आहे. त्या 7 गाठी पूर्ण बांधेपर्यंत तुम्हाला सिंगल गाठ बांधायची आहे. 7 गाठी, 7. ठीक आहे, आणि जय गणेश काटो क्लेश असं म्हणायचं आहे किंवा गणपती बाप्पा माझे विघ्न दूर करा असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि गणपती बाप्पांना मनापासून हात जोडून प्रार्थना करायची आहे. ज्या गोष्टीसाठी, जी कुठली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही करताय ते बोलायचं आहे किंवा तुम्ही गणपती बाप्पांना जी काही अडचण दुःख संकटे दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करताय ते अगदी मनापासून बाप्पांना सांगायचं आहे. आणि त्यानंतर हा धागा जो आहे तो गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करून नंतर 5-1 मिनिटं तुम्ही तिथेच तो धागा असू द्या. त्यानंतर तो धागा तुम्हाला स्वतःजवळ ठेवायचा आहे. हाताला बांधायची गरज नाही. तुम्ही तुमच्या पाकिटमध्ये ठेवला तरी तो हरकत नाही आहे. तुमच्या हातालाच बांधला गेला पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, तर असा हा अगदी साधा सोपा पण खूप प्रभावी उपाय आहे. हा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसायामध्ये नफा मिळण्यासाठी, नोकरीसाठी, चांगली नोकरी मिळण्यासाठी किंवा नोकरीमध्ये काहीही प्रॉब्लेम असतील तर ते दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना उद्या चतुर्थीला 5 अख्खे हळकुंड जे आहे ते अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर मनापासून तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या नोकरीमध्ये जे काही अडथळे आहेत ते बाप्पांना सांगायचे आहे. त्यातले अडथळे 100% दूर होतील. संकटातून बाहेर पडण्यासाठी गणपती बाप्पांना उद्या चतुर्थीच्या दिवशी शेंदूर अर्पण करा.
यासोबतच 21 गुळ जे असतो, तर गुळ किसून तुम्हाला 21 त्याच्या गोळ्या बनवायच्या आहे, छोटे छोटे असं लाडूसारखं बनवायचं आहे आणि ते गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. यामुळे आपल्या मनातली इच्छापूर्ती होतेच. आपल्या मनातली कुठली पण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी बाप्पा आपली मदत करतात. बाप्पा आपल्या मनासारखं सर्व काही करतात. आपल्या आयुष्यातले सगळे विघ्न जे आहे, अडथळे जे आहे, ते आपले गणपती बाप्पा दूर करतात. तर असे हे अगदी छोटे छोटे उपाय आहे, पण नक्की करा. तुमच्या आयुष्यातल्या अडचणी ज्या आहेत त्या बाप्पा आपले विघ्न अर्थ नक्कीच दूर करतील. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.